नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली कुलकर्णी आज आपल्यासाठी घेऊन येत आहे मोत्याचे फूल। हे मोत्याचे फूल दिसायला जेवढे सुंदर आहे, करायलाही तितकेच सोपे। तर जर तुम्हाला हे फूल आवडले तर तुम्ही माझे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग बघूया सुंदर दिसणारे मोत्याचे फूल। हे फूल बनवण्यासाठी लागणार आहे 5 नंबरचे पांढरे मोती, 5 नंबरचे निळे मोती आणि 5 नंबरचे लाल मोती, सोबत तंगूस, सुई आणि कात्री। चला तर मग आपण आता सुरुवात करूया। सुरुवातीला तंगूसमध्ये मी ही सुई ओवून घेतलेली आहे आणि याच्या शेवटाला 2-3 गाठ मारलेली आहे। आता सुरुवातीला आपल्याला हा आतमध्ये दिसतोय ना, तो मोत्यांचा राऊंड करायचा आहे। त्याच्यासाठी मी घेत आहे निळे मोती। ओके, मोती आपले ओवले गेले आहेत। आता जिथं गाठ मारली होती तिथूनच हे सुई मी फिरवून घेणार आहे। 2-3 मोत्यांमधून थोडं जास्त फिरवून घेणार आणि हा आपला एक राऊंड तयार झालेला आहे। धागा पूर्ण खेचून घ्या। एकदम टाईट करून घ्या। आता एक लाल मोती आणि 12 पांढरे मोती, एक लाल मोती। या प्रकारे आपण हे 12 मोती पांढरे ओवून घेतले आहेत आणि हा जो लाल आहे ओवलेला त्यातनं आणि त्याच्या पुढच्या एका निळ्या, अशा टोटल 2 मोत्यांमधनं आपण सुई काढून घेणार आहे या प्रकारे, बरोबर। आता पुन्हा एक लाल मोती आणि 12 पांढरे मोती आपण ओवून घेणार आहोत। आपण एक लाल मोती आणि 12 पांढरे मोती, टोटल 13 मोती ओवून घेतलेले आहेत आणि ह्या लाल मोत्यामधून पुन्हा मी सुई घेऊन ह्या पुढच्या निळ्या एकाच मोत्यामधून पुढे घेणार आहे अशा प्रकारे। आणि मग आपल्या ह्या अशा 2 पाकळ्या तयार झालेल्या आहेत आणि ह्याच प्रकारे आपण उरलेल्या सगळ्या पाकळ्या ओवून घेणार आहोत। आपले फूल तयार झालेले आहेत, ज्यात आपण एक लाल मोती आणि 12 पांढरे मोती ओवून एक पाकळी बनवलेली आहे। हे बघा, दोरा इथून आलेला आहे। ह्या लाल मोत्यामधून मी सुई आता 1, 2, 3 ह्या 3 पांढऱ्या मोत्यांमधून सुद्धा टोटल 4 मोत्यांमधून काढून घेत आहे। एक लाल मोती आणि 3 पांढऱ्या मोत्यांमधून सुई मी बाहेर काढून घेत आहे आणि मग ह्याच्यामध्ये मी एक निळा मोती ओवून घेत आहे। ही जी दुसरी पाकळी आहे त्याच्या अगदी लगतची, त्यातले पण हे 1, 2, 3, 4 असे टोटल 3 पांढऱ्या मोत्यांपर्यंत मोजून ह्या ज्या चौथ्या मोत्यामधून आपण फक्त एका पांढऱ्या मोतीमधून म्हणजे चौथ्या मोत्यामधून सुई बाहेर काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे ह्या निळ्या मोतीमुळे आपल्या ह्या 2 पाकळ्या जॉईंट होते। हा असा लाल मोती होऊन ह्या पुढच्या मण्यांमधून 1, 2, 3 पुढे 3 पांढऱ्या मोत्यांमधून सुई बाहेर काढणार आहे आणि मग आपण पुन्हा दोरा थोडा खेचून घ्यायचा आहे, एक निळा मोती ओवायचा आहे आणि ह्याच्या बरोबर येणार आहे 1, 2, 3 ह्या चौथ्या पांढऱ्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घ्यायची। हा चौथा ह्या पुढच्या 3 पांढऱ्या मोत्यांमधूनही सुई काढून घ्यायची आहे। त्यात आपण एक लाल मोती ओवायचा आहे आणि आपली पाकळी पूर्ण करायची आहे। पुन्हा आपल्याला तेच करायचं आहे। पुन्हा पुढच्या 3 पांढऱ्या मोत्यांमधून सुई ओवून घ्यायची आहे। 1, 2 आणि 3 या 3 पांढऱ्या मोत्यांमधून सुई बाहेर काढून थोडा दोरा वेळोवेळी खेचत जायचं आहे। पुन्हा एक निळा मणी घ्यायचा आहे आणि आपण 1, 2, 3
हा तिसऱ्या करून हे पुढचे 2 म्हणजे टोटल 3 मोत्यांमधून घेतली सुई तरी चालेल कंटिन्यू. आणि नंतर एक लाल मणी घेऊन आपली पाकळी पूर्ण करायची. अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण पाकळ्या एक निळ्या मणी 3 पांढरे मोती सोडून आणि पुढचे 3 पांढरे मोती सोडून पुढच्या पाकळीतला लाल मोती ओवायचा आहे. अशा प्रकारे आपले फूल तयार आहे. हे माझे पहिले फूल आणि हे माझे दुसरे फूल. अशा प्रकारे एक सुंदर फूल जे अत्यंतिक सोपे आहे आणि बनवायला सोपे आणि दिसायला सुंदर असे हे आपले मोतीचे 3 रंग वापरून केलेले फूल. जर तुम्हाला हे फूल आवडले असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.